OP माझा न्यूज मराठी, माझं गाव माझी बातमी। 1982-84 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी, शिक्षण सेवक पद रद्द करा, सन 2011 नंतर व्याज व अनुदान द्या, टप्पा अनुदान, शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा यासह अनेक मागण्यांसाठी जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, खाजगी प्राथमिक, महानगरपालिका, नगरपालिका शिक्षक व सेवकांच्या वतीने शुक्रवार 21 मार्च रोजी काढण्यात येणाऱ्या लक्षवेधी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। नमस्कार। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हा शाखा कोल्हापूरच्या वतीने 21 मार्च रोजी लक्षवेधी आक्रोश मोर्चाचं आयोजन केले। या आंदोलनामध्ये खास करून मागण्या पुढीलप्रमाणे आहेत। एक, शिक्षण सेवक पद रद्द व्हावे। दुसरी महत्त्वाची मागणी आहे DCPS व्याज आणि अनुदान मिळावे। तिसरी मागणी आहे 15 मार्चचा संच मान्यतेचा अन्यायी शासनादेश रद्द व्हावा। चौथी मागणी आहे शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना 10-20-30 लागू करावी। 7व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात। त्याच्यानंतरची मागणी आहे अनुकंपा शिक्षकांसाठी TETची अट रद्द व्हावी। त्याचबरोबर 2024च्या शासन आदेशातील त्रुटीनुसार ज्या अनुदानातील शाळांना वाढीव टप्प्याची तरतूद करणं आवश्यक आहे ती तरतूद व्हावी आणि पगार नियमित वेळेत व्हावेत। ह्या शिक्षकांच्या अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील तमाम शिक्षकांना आम्ही विनंती करतोय की ह्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होऊया। खास करून सांगण्याची बाब ही आहे की अनेक प्राथमिक शिक्षक संघटनांनी याला पाठिंबा दिलेला आहे। माध्यमिक शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघ यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। खाजगी प्राथमिक शाळांची जी संघटना आहे त्या सर्व संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि या आंदोलनामध्ये मनपा, नपा, माध्यमिक, प्राथमिक सर्व शिक्षक सहभागी होणार आहेत। हजारोंच्या संख्येने हे आंदोलन होईल। अत्यंत महत्त्वपूर्ण आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे। खास करून सर्वांना जिल्ह्यातील शिक्षकांना विनंती आहे की आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने यावं। दरम्यान महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या वतीने 21 मार्च रोजी निघणाऱ्या आक्रोश मोर्चास जाहीर पाठिंबा देण्यात आला। महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांना पाठिंब्याचे पत्र दिले। तसेच जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र कोरे यांनी केले आहे। ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।